नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या NDTV कार्निवल या लोकशाहीच्या उत्सवात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. लोकशाहीचा उत्सव अशासाठी म्हणतोय कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. 15 दिवसानंतर मतदान होणार आहे आणि या सगळ्या उत्सवात तमाम मतदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन NDTV मराठीच्या वतीनं आम्ही करतो. आणि NDTV कार्निवलची सुरुवात आपण करतोय नागपूर या शहरातून. नागपूर राज्याची उपराजधानी ही झाली राजकीय ओळख, पण ऑरेंज सिटी, कॅपिटल ऑफ टायगर्स किंवा अखंड भारताचा मध्यबिंदू अशी सुद्धा या शहराची ओळख आहे. फक्त राजकीयच नाही तर ऐतिहासिक संदर्भ द्यायचा झाला तर इथल्या 0 माइल्समधून इंग्रजांनी 4 घोडेस्वार चारही दिशांना रवाना केले होते आणि त्या अर्थानं हा मध्यबिंदू आहे. हा झाला इतिहास, पण या शहराची एक सांस्कृतिक ओळखसुद्धा आहे आणि ती म्हणजे 1956 साली ऑक्टोबर महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात आपल्या लाखो करोडो अनुयायांच्या साथीनं प्रवेश केला. त्याचबरोबर 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1925 साली इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्या अर्थानं सुद्धा हे शहर एक वेगळं शहर म्हणता येईल. सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ असलेलं असं हे शहर. या शहराकडे या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष आहे कारण या शहरातून अनेक बडे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या बड्या चेहऱ्यांच्या अनुषंगानं अनेक मुद्दे निवडणुकीच्या चर्चेत आहेत. फक्त नागपूरच नव्हे तर विदर्भ या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे कारण विदर्भात जवळपास 62 मतदारसंघ असे आहेत ज्या 62 मतदारसंघात तिथले निकाल राज्याच्या सत्तेचा मार्ग सुकर करणार आहेत. अशा अंगाने ही सगळी चर्चा होणार आहे. पण अर्थात NDTV कार्निवल हा लोकशाहीचा उत्सव आहे, त्यामुळे या उत्सवात लोककलासुद्धा सादर होणं गरजेचं आहे. आणि विदर्भातला एक प्रकार आहे एकलगीत. मी कलाकार कुलकर्णींना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी एक एकलगीत अगदी 2 ते 3 मिनिटात सादर करावं आणि लगेच आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मी त्यानंतर आमच्या मुख्य पाहुण्यांची ओळख करून देणार आहे. एकलगीत आपल्या भारत मातेचंच गीत आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी गुणगुणायचं आहे. भारत अमुचा असे आम्हाला प्राणाहूनही प्यार, या देशाच्या कणाकणास्तव वाहू शोणित धार. भारत अमुचा असे आम्हाला प्राणाहूनही प्यार, या देशाच्या कणाकणास्तव वाहू शोणित धार. ब्रीद आमुचे जरी शांतीचे, इथे तळपती सूर्यक्रांतीचे. नसात खेळ रक्त शिवाचे, या भूमीवर दानवतेचे बीज न कधी रुजणार. या देशाच्या कणाकणास्तव वाहू शोणित धार. विश्वबंधुता इथली शिकवण, मानवता हे इथले जीवन. दुष्टांचे परी येथे मर्दन, होतील त्यांच्या समिधा जे जे येतील करण्यावार. या देशाच्या कणाकणास्तव वाहू शोणित धार. आणि आता वेळ आहे चर्चेला सुरुवात करण्याची. आपले प्रमुख पाहुणे आपल्या सोबत आहेत. मी उजवीकडून सुरुवात करतो. श्रीमंत मानेसर. श्रीमंत मानेसरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा एक औपचारिकता म्हणून लोकमतचे इथले संपादक आहेत आणि गेली 3 दशकं त्याहून अधिक काळ त्यांनी पत्रकारितेत घालवलेला आहे. महाराष्ट्रातले सगळे प्रश्न त्यांना हाताच्या रेषांप्रमाणे अगदी चांगले कळतात. त्यांच्याकडून मी त्यांना बोलवण्याचं प्रयोजन हे आहे की इथे एक न्यूट्रल व्हॉइस असावा, कारण अशा प्रकारच्या चर्चांमध्ये प्रामुख्यानं राजकीय चर्चा होते पण सर्वसामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. मी त्यांच्याकडनं ते प्रश्न जाणून घेणार आहे. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत आणि तुम्ही त्यांना अनेक वृत्तवाहिन्यांवर, राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर चर्चेमध्ये पाहिलं असेल. त्यांचंही स्वागत आहे या कार्यक्रमात.
शिवानी दाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. एक तरुण चेहरा, त्यांच्याकडून सुद्धा आपण विदर्भातले प्रश्न आणि नागपूरचे प्रश्न आणि त्या अंगानं विश्लेषण जाणून घेणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करतो श्रीमंत माने सर तुमच्यापासून. माने सर, विदर्भ म्हटल्यानंतर आम्हाला विदर्भातले सगळे प्रमुख नेते आठवतात अगदी सुरुवातीपासून. पण आज विदर्भ ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत. पुन्हा एकदा ते नशीब आजमात आहेत. नागपूरमधल्या एका मतदारसंघातनं दक्षिण पश्चिम त्यांची लढाई अवघड असल्याचं बोललं जातं. तुम्हाला खरंच तसं वाटतंय? लढाई अवघड नाही, परंतु त्यांना थोडंसं चॅलेंजिंग तर आहे. थोडी अँटी इन्कमन्सी पण आहे आणि आत्ताच्या अलीकडच्या काळातल्या ज्या निवडणुका आहेत त्या थोड्याशा विदर्भामध्ये कधी नव्हे त्या जातीय समीकरणांवरती जात आहेत. विदर्भ हा कधी त्या जातीवादी अशा मतदार जो आहे तो जातीचा विचार करून कधी मतदान करत नव्हता. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये, विशेषतः गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक नवा फॉर्म्युला जो आला आहे तो दलित मुस्लिम कुणबी अशा एक कन्सॉलिडेशन, MDM फॉर्म्युला, तो DMK म्हणतात त्याला. हां, आणि काही भागामध्ये त्याला थोडंसं आदिवासी जोडून ADMK पण म्हणतात. ADMK. हां, तर तो एक फॉर्म्युला आला आहे आणि त्यामुळे तिथले कास्ट इक्वेशन थोडेसे चॅलेंजिंग आहेत. पण त्यांचं त्या भागातलं काम पण आहे आणि एक राज्याचं नेतृत्व आपण देतोय हा जो एक फील असतो मतदारांचा, त्याचा पण त्याला थोडासा फायदा होईल. बाकी 6 मतदारसंघातल्या लढती त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. विदर्भाचं अख्खं चित्र जाणून घेणार आहोत. अतुल लोंढेजी, आता जो श्रीमंत माने सरांनी उल्लेख केला जातीय समीकरणांचा, प्रामुख्यानं काँग्रेस नाही, आपण जर पहिले पाहिलं असेल की काँग्रेसनी असे उमेदवार दिलेले आहे ज्यांचे स्वतःच्या समाजाचे, तुमच्याकडे येतो मी परत, आधी बोलू दे, त्यांना मुद्दा देऊ दे. तर असे उमेदवार आम्ही इथून दिलेले आहेत जे खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या जातीचे 5-7 लोक पण नाहीत, 5-7 घरं पण नाहीत. अशा परिस्थितीचे आपण पाहिलेले आहेत. 2014 नंतर ज्या पद्धतीनं एक समाज दुसऱ्या समाजाविरुद्ध उभा झालेला आपण पाहिलेला आहे, तो शमवण्याचं काम खऱ्या अर्थानं काँग्रेसने केलं, कारण काँग्रेस त्याच्याकडे त्या दृष्टीनं बघत नाही. पण आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा नागपूरचं फार वैशिष्ट्य सांगितलं. एक वैशिष्ट्य सांगायचं राहून गेलं होतं, ते सांगितलं पाहिजे. ते एक सर्व धर्माचं एक खूप चांगलं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकामुळे हे शहर अतिशय सुंदर बनलेलं आहे. ते संत ताजुद्दीन बाबा, तिथे हिंदू लोक जास्त जातात, मुस्लिमी लोक जास्त जातात आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला देवाऱ्यामध्ये सुद्धा काहीतरी उत्सव होता. उत्सव चालूच असतात ते 26शी वगैरे. पण ते पण एक नागपूरची जी एक ओळख आहे, म्हणून ते नागपूर खऱ्या अर्थानं या देशातलं कॉस्मोपॉलिटन शहर आहे. तर ते जे जातीचं तुम्ही समीकरण म्हणता, म्हणजे काँग्रेस जिंकली म्हणजे जातीचं समीकरण आणि BJP जिंकली तर काय? त्यांनी जातीचं समीकरण मांडलंय. मी विचारणार, तुम्हाला एक सांगतो की जातीचे समीकरण BJPने ज्या पद्धतीने मांडले कधीच काँग्रेसने मांडले नाही. जेव्हा एखाद्या समाजाला आपण देत नाहीत त्यावेळेस जो आवाज येतो तो कसा आवाज येतो की या समाजाला दिलं नाही, त्या समाजाला दिलं नाही. एक क्वालिटीचा प्रश्न असतो. आणि विदर्भाच्या भूमीनं बघा, तुम्ही वसंतराव नाईकांचं नाव विसरले. वसंतराव नाईकांनी हरित क्रांती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये दिली, ते विदर्भातले होते. 11 वर्ष दादासाहेब कन्नमवार जे होते ते विदर्भातले होते. किती होते कन्नमवार साहेबांचे लोक? इथे मुत्तेमवार 4 वेळा खासदार राहिलेले आहे. आणि इथे पहा तुम्ही, गडकरी पण राहिले. गडकरींची ही 3री टर्म आहे जवळपास. आणि गडकरी कोणत्या समाजाचे आहे? त्यामुळे नागपूरची जनता जी आहे ती त्या दृष्टीनं आपल्या उमेदवाराकडे पाहते असं मला वाटत नाही. आणि नागपूरमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये हे जे कॅल्क्युलेशन लावण्यात आलेलं आहे ते मुळामध्ये असं आहे की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते अतिशय गंभीर झालेले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी किती उभं राहिलेला आहे, बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा आहे. आज कोणत्याही जाती समाजाचा मुलगा असेल, तरुण, आज 6 वर्ष जर परीक्षा झाली ना त्याचं वय बाहेर जातं. पुन्हा तो कुठल्या कामा करण्याच्या याच्यात राहत नाही, वय गेल्यामुळे परीक्षाही देऊ शकत नाही आणि कुठल्या याचाही राहत नाही. तर हा जो एक रोष होता शेतकऱ्यांमधला किंवा तरुणांमधला जो रोष होता, महागाईचा प्रश्न जो आहे तो मोठा प्रश्न होता. असे अनेक प्रश्न जे आहे त्या अनेक प्रश्नाचं परिमार्जन जे आहे त्या या निवडणुकांमध्ये दिसलं. त्याला जातीय रंग जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला. आता मुळात ज्यांची संख्या जास्त आहे त्यांचं मतदानही जास्त राहणार आहे. ते मतदान मागच्या वेळेस BJPला गेलं नाही का? BJPने 40च्या जवळपास जागा ज्या आहे महायुतीने मागच्या वेळेस जिंकल्या नाही इथनं. तर कधी काँग्रेस कधी BJP अशा पद्धतीचं जे इथे विभागणी होते ती विभागणी मुद्द्यांवर होत असते. त्यामुळे कृपा करून माझ्या विदर्भाला, माझ्या नागपूरला जातीवादी तुम्ही तुमच्या याच्यातून ठरवू नका. आम्ही ठरवत नाहीये. म्हणजे तुम्ही कराल तर सोशल इंजिनिअरिंग, आम्ही केलं तर जातीय मी राजकारण. तुम्हाला सांगितलं मागच्या निवडणुकीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये दिलं ना यश. मग आता लोकसभेमध्ये काँग्रेसला यश दिलं. मग तुम्ही कसं ठरवू शकता एका निवडणुकीवरनं?
अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला शिवानीजी. अतुल लोडणेंनी एक मुद्दा त्यात मांडला, तो म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न. आणि इथं प्रामुख्यानं कापूस असेल, सोयाबीन असेल, हमी भावापेक्षा कमी भाव त्यांना बाजारात मिळतोय. कसं काय शेतकऱ्यांचं समाधान व्हायचं? एक प्रामुख्यानं की माझा बॅकग्राऊंड शहरी असल्यामुळे मला शेतीविषयक किंवा कृषीविषयक खूप जास्त त्यावर प्रकाश पाडता येणार नाही. टू बी ऑनेस्ट, खोटं बोलण्यापेक्षा, चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. जातीयवाद आणि तुम्ही फडणवीसांच्या मतदारसंघाबद्दल बोललात, यांनी विषय काढला तो म्हणजे रोजगाराचा आणि इतर विषयांवर. तर जलयुक्त शिवारसारखी गोष्ट जी फडणवीसांनी खूप जास्त रॉकेट सायन्स न असताना सुद्धा त्यांनी जलयुक्त शिवार केलं आणि असे प्रमाण आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामुळे वॉटर टेबल वाढलेला आहे. सो शेतकऱ्यांसाठी काही ना काही प्रयत्न फडणवीसांच्या माध्यमातून पहिल्या 5 वर्षामध्ये झाले. रोजगारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरात असेल किंवा विदर्भामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न आमच्या दोन्ही नेत्यांमाध्यमातून झाला. माझा एक प्रश्न आहे की रोजगारांबद्दल एवढा कळवळा जेव्हा आपण विचारतो तेव्हा 2004 ते 2014 मिहान का बरं थांबलं होतं किंवा मिहानमध्ये का बरं घडामोडी नाही झाल्या आणि का 2014 नंतर आज मिहानमध्ये या कंपन्या आल्या आणि ज्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय. खूप जास्त सगळ्या गोष्टी आलबेल आहेत आणि खूप जास्त सगळ्या चांगल्या झाल्या असा दावा अजिबात नाही, पण प्रयत्न होतोय. मग जेव्हा तुम्ही 10 वर्ष काहीच मिहानसाठी करत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा 10 वर्षामध्ये मागील मिहानचं चित्र थोडंसं बदललेलं आहे आणि कंपन्या येऊ घातल्या, सो रोजगारासाठी पण प्रयत्न चालू आहे. इथे सगळ्यात प्रामुख्यानं देवेंद्रजींच्या मतदारसंघामध्ये कुठलीच अडचण नाही. मागील जी मार्जिन होती त्याच्यापेक्षा जास्त मार्जिननं देवेंद्र फडणवीस निस्संदेह जिंकून येतील. ही फक्त विरोधकांची थोडासा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे, नरेटिव्ह बिल्डिंग करायचा प्रयत्न आहे की फाईट आहे, टाईट आहे, अडचण आहे. पण तुम्ही सर्वे करून घ्या, कुठल्याही कोपऱ्यात चाललं जा, कुणबी किंवा जात असं थोडासा बांधल्या जायचा प्रयत्न हा विरोधकांकडून करण्यात येतो. पण ज्या प्रकारचे कामं फडणवीसांनी मागील या 10 वर्षामध्ये, त्याच्या आधी ते 2 वेळा आमदार होते तेव्हामध्ये ज्या प्रकारे कामं केल्या, दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये जास्त मार्जिननी फडणवीस साहेब जिंकून येतील. तुम्ही एक मुद्दा म्हणला, मला मागे पडला. मला फक्त एकच, माझी छोटी भगिनी आहे आणि अतिशय चांगलं बोलते, तिचं कौतुक केलंच पाहिजे. पण मला फक्त 2 गोष्टी त्यांना, पण विरोधक पण आहेत, 2 गोष्टी, त्यामुळे मुद्द्यांचा प्रतिवाद पण केलाच पाहिजे. नाही केलाच पाहिजे, पण नवीन येत आहे तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. पाठीवर थाप पण ठेवली पाहिजे. मी तिला ज्येष्ठ आहे, तिचा ज्येष्ठ भाऊ आहे तिचा, तर पाठीवर हात पण ठेवला पाहिजे. ते काम माझं करणं आहे, माझ्या शहरातली आहे ती, तर तिला शुभेच्छा खूप. पण 2 मुद्दे सांगतो मी. टाटा एअरबसचं प्रोजेक्ट निवडणुकीच्या मधामध्ये बडोद्याला जाऊन उद्घाटन केलं हो. आणि मिहानची काय अवस्था आपण पाहिलं आहे. जागतिक मंदी जी आपण 2005 नंतर कंटिन्यू पाहिली आहे ती सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आमच्या गडकरी साहेबांनी फडणवीसांनी सांगितलं होतं की नागनदीमध्ये मी बोट चालून दाखवील. लोकांच्या घराघरामध्ये बोट चाललेली या शहरामध्ये पाहिलेली आहे आणि त्यावेळेस त्यांना फिरता आलेलं नाही शहरामध्ये. या 2 गोष्टी हे 2 मुद्दे मी माने सरांकडनं घेणार आहे, पण काही लोकांना बोलायचे. माझा प्रश्न ताईंशी आहे की त्यांनी फार मोठा रोजगार मेळावा घेतला होता, त्या रोजगाराचा काहीच नाही झालं. त्यांनी आकडे सांगावे, नाव सांगावे, पब्लिश करावे पेपरमध्ये की आम्ही इतक्या लोकांना रोजगार मिळवला. फक्त जनतेला भ्रमित करण्यासाठी त्यांनी इतका मोठा तामझाम केलेला आणि त्यांनी याचं उत्तर हे काम देते. केलं. एक हो, झालं. कुळमती. एक मिनिट, एक काय? मिनिट. Yes. आणि शिवानीजी येतो मी तुमच्याकडे. रोजगाराचं म्हटलं सर तर यांच्याकडे काही सांगण्याचं नाही. कुठल्या महाराष्ट्रातल्या एकही बहिणींनी यांना 1500 रुपये मागितलं का? बहिणींनी गॅस मागितला सस्ता. पण दिलं तर वाईट काय? नाही वाईट सांगतो ना. वाईट याच्यासाठी आहे की जे मागितलं ते नाही मिळालं. जे मागत आहे इलेक्ट्रिक बिल कमी पाहिजे ते बरं, शिवानीजींकडनं आपण उत्तर घेऊ, पण तुम्हाला मला एक विचारायचं आहे. काँग्रेसचे आपले मोठे भाऊ मंचावरती आज उपस्थित आहे. विद्यार्थ्यांकरता इतके जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर महानगरामध्ये सिम्बायसिस, IIIT, एम्स, नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट, नरसिंहमुंजी हे काँग्रेसच्या काळामध्ये नागपूर महानगरामध्ये का नाही आलं? माननीय देवेंद्रजींनी होता काँग्रेसमध्ये होता. मी काय होतं? पूर्ण सर्वच होतं. हे सगळे इन्स्टिट्यूट होते तेव्हा. कुठे होता कुठे? नारसिंहमुंजी देवेंद्रजींनी मेट्रो होता इथे. बरं, तुम्ही बसा. उत्तर घेऊया. तुम्ही बसा, मी परत येतो. उत्तर घेऊया. शिवानीजी, रोजगार मेळाव्याचं काय झालं? रोजगार मेळाव्यामध्ये 11,000च्या वर ऑफर लेटर देण्यात आले आणि आकड्यांसकट सांगू शकतो, ईमेल ID आणि मोबाईल नंबर सकट, की साधारण 5,000च्या वर लोकांनी त्या ऑफर ॲक्सेप्ट दादा केल्या. येतो. मी तुम्हाला ओ दादा ऐका ना, विजय कुळमेतीजी, आपण 11,000च्या वर लोकांना ऑफर लेटर दिल्या.
ऑफर लेटर आपण ऑफर जॉब ऑफर केले आणि त्यामध्ये 5,000च्या वर लोकांनी ऑफर्स ऍक्सेप्ट केल्या. चला हा रोजगार आणि हा डेटा आम्ही रोजगाराचा तुम्हाला विषय फक्त 100% एवढ्यापुरता देऊ मर्यादित शकतो. नाही आहे. रोजगाराचा 100% देऊ शकतो. रोजगाराचा विषय फक्त एवढ्यापुरता मर्यादित नाही. माने सर, मगाशी जे दोन मुद्दे थोडे सुटण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो. सोयाबीन असेल, कापूस असेल, हमी भावापेक्षा कमी भाव इथे मिळतोय. आणि दुसरं म्हणजे अतुल लोंढेंजींनी जो मुद्दा मांडला की किती दिवस आम्ही पंचतारांकित बुटीबोरीचं कौतुक करत राहायचं, मोठे उद्योग आले पाहिजेत ना. नाही, याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की सत्ताधारी म्हणजे भारतीय जनता पक्ष जो क्लेम करतोय तो आणि काँग्रेसचं त्याच्यावरचं जे काही ॲक्युजेशन आरोप जे आहेत, झालं आहे काय की इथं थोडासा इथल्या उपलब्ध रोजगार आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारं जे मनुष्यबळ आहे, जो स्किल सेट आहे, त्याच्यामध्ये थोडासा मिसमॅच आहे. आत्ता मिहानमध्ये येणाऱ्या ज्या किंवा जे गुंतवणूक म्हणून येणारे जे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे स्किल सेट आहे किंवा एज्युकेशन सिस्टीम्स जे आहेत त्याच्यामध्ये थोडासा मिसमॅच आहे. ते होतं आहे आत्ता, जसं काही लोकांनी उल्लेख केला की नरसिंहजी येते किंवा एम्स आणि बाकी सगळ्या. इथली मोठी गरज जी आहे ती संपूर्ण विदर्भातल्या 11 जिल्ह्यातले जो मर्यादित शिक्षण घेतलेला जो तरुण वर्ग आहे, जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये त्याला मोठ्या प्रमाणावरती जॉब मिळायला पाहिजेत, ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येत नाहीत. आत्ता जी विदर्भात जी गुंतवणूक होते आहे ती प्रामुख्यानं स्टील इंडस्ट्रीमध्ये गडचिरोलीमध्ये होते, ती चंद्रपूरमध्ये होते थोड्या प्रमाणात, तिथं रोजगार मिळतो आहे. नागपूर या भागाचं केंद्र म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे मोठे मोठे उद्योग यायला पाहिजे होते आणि विशेषतः इथल्या रॉ मटेरियलवरती आधारित, जसं स्टीलसाठी जसं आयर्न ओरवरती होतं आहे तसं इथल्या कापसावरती प्रक्रिया करणारं, इथल्या संत्र्यावरती प्रक्रिया करणारं, इथल्या सोयाबीनवरती प्रक्रिया करणारे जे मोठ्या प्रमाणात उद्योग यायला पाहिजे होते, ज्याच्यात हा 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेला जो पोरगा आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे. खरी गरज तिथं आहे. हे जे उच्च म्हणजे जे आत्ता मिहानमध्ये येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे, आत्ता टाटा एअरबेसचा उल्लेख केला किंवा इथं काही MROs ज्या आलेले आहेत युनिट, त्याच्यामध्ये नोकऱ्या ज्यांना मिळत आहेत ना ते या थोडासा एलाइट क्लासमधला यूथ आहे. तो इथला आहे, तो बाहेरचा आहे, सगळीकडचा आहे. पण खरी गरज जी आहे, रोजगाराचा जो खरा प्रश्न जो आहे, जी बेरोजगारीची समस्या आहे, ती प्रामुख्यानं नागपूरच्या विदर्भातल्या ग्रामीण भागातली आहे आणि ते मिसमॅच होते. दुसरा जो तुम्ही कापूस आणि सोयाबीनचा उल्लेख कारण शेतकऱ्यांचा रोष लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दिसला. त्याची दखल पण भाजपने घेतल्याचं दिसलं. मध्ये भावांतर योजना पण केली. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आत्ता आपल्याकडे लक्षात आलं असेल की सोयाबीन ऑइल वरती इम्पोर्ट ड्युटी टाकली. सोयाबीनचं अर्थकारण ऑइलवरती अवलंबून नाही आहे, तो ढेपेवरती अवलंबून आहे, ज्याला आपण केक म्हणतो जो, तर त्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी नाही आहे. त्यामुळं त्याच्यातला भाव जे आहेत परदेशात जे आहेत ते कमी आहेत आणि इकडं त्यांना येण्याची शक्यता आहे. आणि कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचं विदर्भातलं दुर्दैव असं आहे की 10 वर्षापूर्वी ज्या भावाने शेतकरी ते विकत होते त्याच भावाने आत्ता विकावं लागतं आहे. किंबहुना नुसतं तुम्ही हमी भावाच्या खाली म्हणताय. 2014ला किंवा 2013ला 4,500 5,000 आणि जो माल विकला जायचा तो आज 4,000च्या खाली विकला जातो आहे. याला कारणीभूत देशाची एकूण आयात निर्यात धोरणं आणि अनेक गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला दिसला. शेतकऱ्यांमधला असंतोष, रोजगाराचा प्रश्न, पण कनेक्टिव्हिटी इतका चांगला समृद्धी हायवे केला, कनेक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवले, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक त्याला गती दिली. उत्तर नाही, असं आहे की नागपूरमध्ये 78 रेल्वे ऑलरेडी क्रॉस करत होत्या. नागपूर हे मेजर जंक्शन आहे आणि त्या ऑक्टॅगॉन जंक्शन हे नागपूरमध्येच आहे देशातलं. तर ते पहिलेपासून हे जंक्शन आहे, पहिलेपासून रेल रोड ही कनेक्टिव्हिटी पाहूनच सिंगापूर आणि दुबईमध्ये जे अंतर पाहिजे होतं आपल्याला कार्गो हबसाठी ते नागपूरमध्ये घेण्यात आलं. कारण की जवळपास 565 विमानं या एअरस्पेसमध्ये असतात. हे 2008ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता त्याच्यामध्ये एअरस्पेसमध्ये बरीच जी आहे ती वाढ झालेली आहे. आम्हाला लोकांना अपेक्षा काय होतं की 4थ्या नंबरचा मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणजे डबल इंजिन जे आहे आपण करत होतो आणि पहिले जे बोललो होतो त्यातलं अंतर जे आहे ते स्पष्टपणे दिसतं. IIIT जेव्हा टोपे साहेब होते तेव्हा एका डेलिगेशनमध्ये मीही स्वतः देवेंद्र फडणवीस आणि इथले अग्रवाल जे NVCCचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे त्यावेळेस आम्ही गेलो होतो. IIIT तेव्हाच आलेलं होतं. त्या सेमिनरीलाच ते कॉलेज आहे IIITचं होतं. लॉ युनिव्हर्सिटी तेव्हा औरंगाबाद आणि नागपूरला इस्टॅब्लिश झालेली होती. सिम्बॉयसिस आणलेलं आहे खरं आहे, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण सिम्बॉयसिसमध्ये
सिम्बॉयसिसमध्ये माझ्या घराजवळ आहे सिम्बॉयसिसमध्ये मात्र आमच्या लोकांना नोकरी मिळत नाही. ती नोकरी मिळते फक्त मजुराची. जमीन आमची आहे ती मिळते. त्याच्यानंतर संत्र्याच्या संदर्भामध्ये आयात निर्यात धोरणाचा एक प्रश्न आला की आम्ही बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतो. त्यांनी 40% इम्पोर्ट ड्युटी लावली. ती इम्पोर्ट सबस्टिट्यूशन जे आपण करायला पाहिजे, जे आपण शुगरवर करतो, शुगर केनवर करतो, उसावर करतो, भावांतर नाही, ती सबसिडी असते. कारण WTOचे काही आपल्यावर रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्या रेस्ट्रिक्शनमध्ये मग आपल्याला कधी कन्व्हेन्स द्यावं लागतं की ट्रान्सपोर्टेशनची सबसिडी द्यावं लागते किंवा मग इंटरेस्ट सबवेन्शन करावं लागतं आपल्याला. आपण इंटरेस्ट सबवेन्शन पण करतो, जो बँकेचा इंटरेस्ट द्यावा लागतो ते आपण माफ करून ते सरकार भरत असते. तसं ते इम्पोर्टला जे आहे ते इथे एक फायदा मिळाला नाही. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. आणि आमचे रामदेव बाबा, त्यांना 1.5 करोडची जमीन जी आहे ती 25 लाखापेक्षा कमी भावाने दिलेली होती. इतक्या दिवसाचं झालं त्यांनी संत्र्यावर कुठला प्रोजेक्ट आणलेला नाही आहे. तर त्यांनी प्रोजेक्ट का आणला नाही याचं त्याचं उत्तर द्यावं लागेल ना. आणि राहणाऱ्याला स्किल सेटचा प्रश्न, तर मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राला आणि बऱ्यापैकी जगाला स्किल सेट सप्लाय करणारं शहर नागपूर आहे. 24 इंजिनिअरिंग कॉलेजेस ह्या नागपूरमध्ये मागच्या 35-40 वर्षापासून आहेत. आणि आज नागपूरमधल्या प्रत्येक घरातला एक पोरगा हा देशाच्या बाहेर आहे. नागपूर हे आता ज्येष्ठांचं शहर होत चाललेलं आहे. कारण की नागपूरमध्ये नोकऱ्या नसल्यामुळे सगळी मुलं जी आहे ती बाहेर चालली आहे नोकऱ्यांना. म्हणजे यांनी जो मुद्दा मांडला होता की आत्ताच इन्स्टिट्यूटवाले तसं नाही आहे, ते आधीपासून आहेत. शिवानीजी, मी तुमच्याकडे येणार आहे, पण एक मुद्दा यांना मांडायचा आहे. मेरा सवाल शिवानी जी आपसे है कि नागपुर शहर में विकास के नाम पर ये जो बर्बादी और ढोंग चल रहा है, क्या उसे रोकना नहीं चाहिए? नया पुल बनाते हैं देवेंद्र जी और गडकरी जी, 3 साल के अंदर उसी पुल को तोड़ते हैं. नया रोड बनाते हैं, 2 साल के अंदर उसी सीमेंट रोड को तोड़ के फिर. इसका एग्जाम्पल दीजिए ना, कौन से? बहुत से नागपुर शहर में अगर एक पुल हो तो एक ही प्यारा एग्जाम्पल देता हूँ आपको. ये जहाँ पर NDTV का प्रोग्राम हो रहा है फुटाला, यहाँ हर शाम को युवाओं का जमगड़ा लगता था. यहाँ पर पूरे युवा जमा होते थे. आज परिस्थिति आप देख लीजिए, पूरा फुटारा खाली. और ये कब खुलता है? जब बीजेपी के कोई गेस्ट आते हैं उस दिन ये फुटारा खुलता है. तो क्या ये फुटारा बीजेपी की प्राइवेट प्रॉपर्टी? नहीं, बिल्कुल गलत. 2 महत्वपूर्ण विषय. विकास झाला, पण विकासामुळे पुरासारखा मुद्दा निर्माण झाला जो कधीच पूर येत नव्हता नागपूरमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, त्या दिवशी जो पूर आला त्याची एक विक्टिम मी आणि आमच्यासारखे खूप लोक आहोत. मी बाजूला राहते, माझ्या घरी सुद्धा पाणी होतं. आम्ही वर्षानुवर्ष या शहरामध्ये राहतो. त्या दिवशी जो पाऊस आला तो कोणीच प्रेडिक्ट केला नव्हता की एवढ्या कमी वेळामध्ये एवढी मोठी ढगफुटी होईल. निस्संदेह जे झालं ते 100% वाईट झालं. लोकांच्या घरी जे नुकसान झालं ते 10,000चा हे करून काही भरणारं नाही. प्रचंड मोठं नुकसान झालं. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण विकास करायचाच नाही का? सिमेंट रोड बनवायचेच नाही का? 12 वर्षामध्ये जे टार रोड जे एक्सपेंडिचर करतो ते सिमेंट रोड 12 वर्षानंतर त्याला क्रॉस करत असतात. तुम्हाला सिमेंट रोड कुठे रोज बनवून राहिलो तुम्ही? वेस्ट हायकोर्ट नाही दादा, एकदा पूर एक मिनिट पूर फक्त यावर्षी आला. त्याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला नव्हता. वेस्ट हायकोर्ट रोड वेस्ट हायकोर्ट रोड जो आहे आज किती दिवस झाले तो बनून. तुम्ही एक सिमेंट रोड बनवला की तो 20-20 वर्ष 25-25 वर्ष चालतो. टार रोड बनवायचे टेंडर काढावे लागत नाही. त्याच्यामुळे होणारा भ्रष्टाचार थांबवला जातो. या विजन सकट हे सिमेंट रोड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बनवले. रस्ते सुरक्षित होतात आहे, रस्ते स्वच्छ होतात आहे. याच्यामुळे जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्याला कोणी काय करणार? दोन गोष्टी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्याला वेळेचा मर्यादा आहेत. आता हा तिसरा पूर होता, हा काही पहिला पूर नव्हता. 3 वेळा पूर आलेले आहे. याच्यामध्ये गरीब लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागते. 1 नंबर 2 सिमेंट रोड बनवत असताना त्याचं भान ठेवलं गेलेलं नाही आहे. कारण की सिमेंट रोड ह्या म्हटल्यानं भ्रष्टाचार होत नाही. तर मी सांगतो भ्रष्टाचार कसा होतो. तो जर खोटा असेल तर गडकरींनी मला कोर्टामध्ये ओढावं, मी इथून सांगतो. कारण जे लेवलिंग आहे ती लेवलिंग होत नाही. प्रत्येकाचे घरं खाली गेलेले आहे आणि सिमेंट रोड वरती आलेला आहे. पहिलं एक दुसरं पाण्याचा निचरा. ऐका तुम्ही, दुसरा पाण्याचा निचरा जो ज्याच्या पद्धतीने व्हायला पाहिजे. स्पंजिंग असतं. सिमेंट रोड बनवल्यानंतर त्याचं स्पंजिंग करावं लागतं. म्हणजे पाणी जे आहे ते जमिनीत ते मुरलं पाहिजे. वॉटर टेबल आज नागपूरमध्ये जेवढा खाली गेलेला आहे तेवढा तो कधीही नव्हता. याचं मेन कारण आहे की अंधाधुंद सिमेंटीकरण. आणि तिसरी गोष्ट, नागपूरमध्ये ऑलरेडी 45 डिग्री टेम्परेचर असतं. निरीचा हा रिपोर्ट आहे. निरीचा हा रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये आमच्या इथे 2 ते 2.5 डिग्री जे आहे ते अंधाधुंद सिमेंट रोड केल्यामुळे 2.5 डिग्रीचं टेम्परेचर वाढलं. आणि चौथी गोष्ट इथे सांगतो मी तुम्हाला, त्याच्या गडकरींनी 3 वेळा उद्घाटन केलेलं आहे. आमच्या इथे डम्पिंग यार्ड आहे. तो माझ्या घराजवळच आहे. 2 किलोमीटरच्या आसपास आहे तो. तिथे 1 लाख लोकांना अस्थमाचा रोग झालेला आहे त्या डम्पिंग यार्डमुळे. तिथून वेस्ट मधून एनर्जी निर्माण करण्याचा 3 वेळा त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे आणि तो अजूनपर्यंत यशस्वी झालेला नाही. त्यामुळे हे जे आहे विकासाचे मुद्दे हे मी सरळ एकदम मुद्देसूद सांगतो. एकदम लोंढे साहेब अगदी बरोबर बोलले. त्यानंतर मी तरुण आहे, मी ते सांगू इच्छितो. माझे भरपूरसे मित्र आहे ज्यांनी MPSC UPSC क्रॅक केलेला आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये 3दा पेपर लीक झाले आहे. यावर सरकारने काहीच नाही बोललं आहे.
त्यानंतर एक सांगू इच्छितो 1500 रुपये महिना तुम्ही 2.5 वर्ष का बरं नाही दिलं, आता का बरं देऊन राहिले? 3 महिने झाले. मध्य त्या 3 प्रदेशात वेळाचे पेपर लीक झाले, त्यापैकी 2 अहो, वेळा हे आघाडी सरकारचं सरकार पण होतं. मध्य प्रदेशमध्ये 3 यशस्वी पैकी झाली 2 योजना वेळा म्हणून तेव्हा इथे leak आणली ना. झाले. योजना मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाली, इथे आणली. एक मिनिट जो घटिया राजकारण देवेंद्र जी ने महाराष्ट्र में खराब किया, उसको ढाकने के लिए 1500 रुपए दिए जा रहे हैं. शिवानीजी, तुम्ही मुद्दा मांडा. मी श्रीमंत माने सरांकडे जाणार आहे. थोडं आपल्याला पुढे जावं लागेल नागपूरपेक्षा. मुद्दा मांडा फक्त एक मध्य प्रदेशमध्ये ही योजना अतिशय यशस्वी होती. त्याला रेप्लिकेट आपण महाराष्ट्रामध्ये केलं. आम्हाला 2.5 वर्षाचंच सरकार मिळालं होतं. आम्ही जे कामं या आघाडी सरकारने थांबवले होते ते कामं पुन्हा रिझ्यूम करण्यामध्ये आमचं 1-1.5 वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर ही योजना आणली. या महाराष्ट्राला समृद्धी महामार्गासारखे, या महाराष्ट्राला शक्तीपीठ सारखे, या महाराष्ट्राला ज्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती, मग ती पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, नाशिक मेट्रो असेल, या इन्फ्रास्ट्रक्चरला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं विजन ठेवणार हे सरकार मुद्दा आहे. लक्षात आला. माने सर, जे प्रायोरिटी infrastructure चुकते, महाराष्ट्रात सरकारची बनवलं. प्रायोरिटी चुकते. जनतेचे प्रश्न सोडून नको त्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाते. याच्यात 2 भाग आहेत. नागपूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे काही कामं झालेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, ते या शहराची स्कायलाईन बदलवानं या शहराला मदत करणारे आहेत, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. स्ट्रक्चरल काही प्रॉब्लेम्स काही भागामध्ये असतील, त्याच्या काय परिणाम असतील तर ते वेगळी गोष्ट आहे. झालं आहे काय की नागपूरकडं केवळ नागपूर म्हणून आपण पाहू शकत नाही आहे. ते राज्याची उपराजधानी जशी आहे तशी जुन्या मध्य प्रांताची ती राजधानी आहे आणि या सगळ्या मध्य भारताचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. म्हणजे आत्ता इथं एम्सपासून सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आलेल्या आहेत तिथं येणारा जर तुम्ही हेल्थचा जर म्हणजे आरोग्याचा म्हणजे उपचार घेणाऱ्या जर रुग्णांची संख्या पाहिली तर छत्तीसगडपासून म्हणजे रायपूरपासून तर अगदी भोपाळपासून इथं सगळे मध्य भारतातले जवळपास 500 किलोमीटरच्या त्रिज्येमधले परिसरातले लोक येतात. आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था झालंय काय की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एका बाजूला होतंय, दुसऱ्या बाजूला आम्ही रोज बातम्या छापतो की गावातून दवाखान्यापर्यंत जायला पेशंटला योग्य ते वाहन नसल्यामुळं किंवा मृतदेह घेऊन जाण्यासाठी सोय नसल्यामुळं खांद्यावरती घेऊन जावं लागतं. म्हणजे आता आपल्याला अगदी गडचिरोली सारख्या मेळघाट सारख्या भागातून अशा पद्धतीच्या बातम्या येतात. मी एक अत्यंत वेदनादायी गोष्ट सांगतो की इथल्या हॉस्पिटलमध्ये मरण पावलेला आपला स्वतःचा मुलगा ST बसमध्ये टाकून एक चिखलदरा तालुक्यातला माणूस ST मध्ये घेऊन गेला त्या मुलाचा मृतदेह. तर ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे ब्लेम गेम सोडून द्या काँग्रेस की भाजप. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या भागातल्या सामान्य माणसाचं, जसा आपण राजकारणाच्या पलीकडं शेतीचा विचार करतोय, जसा आपण राजकारणाच्या पलीकडं बेरोजगारीचा विचार करतोय, तसाच या भागातलं आणि जे सुरुवातीला तुम्ही कॉस्मोपॉलिटन म्हणत होता ना, फक्त नागपूरच नव्हे विदर्भाचं वैशिष्ट्य असं आहे. हे कॉस्मोपॉलिटन का आहे? हे जातीच्या आधारावर कधी मतदान का करत नव्हतं? त्याचं कारण असं आहे की या भागामध्ये 17 ते 20% दलित जनता राहते. या भागामध्ये 17 ते 20% आदिवासी जनता राहते. या भागामध्ये राज्यातले सर्वाधिक हिंदी भाषिक या ठिकाणी राहतात. नागपूर शहरामध्ये केरळपासून बंगालपर्यंतच्या प्रत्येक राज्यातले लोक इथं राहतात आणि त्यामुळे ते कॉस्मोपॉलिटन प्रशासकीय शहर आहे आणि प्रशासकीय शहर आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्लेम गेमच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत, प्रायोरिटीचा तुम्ही मुद्दा काढला ना, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं व्हायला पाहिजेत, सिमेंट रस्ते व्हायला पाहिजेत, बिलकुल खरं आहे. पण त्यासोबतच हे जे सामान्य माणसांचे आधी छोट्या ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी काम होण्याची गरज आहे. राजकारण त्याच्यावर व्हायला पाहिजे. अगदी प्राधान्यक्रमाचा मुद्दा. तुम्हालाही तोच प्रश्न. सरकार लाडकी बहीण योजना आणतंय, सगळं आणतंय, पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत. तुम्हालाही तसं वाटतंय? हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चुकीच्या पद्धतीने नोटबंदी झाली आणि चुकीच्या पद्धतीने GST लागल्यानंतर या देशामधले जवळपास 50% जास्त छोटे आणि मध्यम उद्योग जे आहे ते देशद्रोहीला लागले. क्रयशक्ती जी आहे ती माणसाची कमी झाली आणि त्याच्यामुळे अर्थचक्र जे आहे जवळपास थांबलं होतं. ते आता तुम्ही किती खोट्या फिगर दिल्या तरी ज्या पद्धतीनं 55 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी आपण पाहतोय ती कोणी लपवू शकत नाही. तुम्ही आकड्याचे खेळ कितीही करा. त्यामुळे सामान्य जनतेच्या हातामध्ये पैसे दिले पाहिजे असं अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अरविंद स्वामी जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते त्यांनी 2017च्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये दिलं होतं की तुम्ही सरळ UPI सिस्टम जी आहे ती 5000 जे आहे ते युवकांच्या हातामध्ये टाकलं पाहिजे, कारण सस्टेन झालं नाही तर हा सगळा युवक जो आहे जो 52% आहे 25 वर्षाखालची लोकसंख्या ती अंगावर येईल. पैसे द्यायला पाहिजे नव्हते. पण त्याच वेळेस ज्या पद्धतीनं महागाई वाढलेली आहे ही आर्टिफिशियल आहे. कारण की तुम्ही GST म्हणजे ज्या गोष्टीवर लावायला नाही पाहिजे. आता पण देशाचे प्रधानमंत्री आहे, उगाच अजून राग येईल. आपण जेव्हा ऑडियन्समध्ये बोलतो त्या ऑडियन्समध्ये खरं बोललं की कधी कधी राग येतो. मी जे बोललो ते खरं बोललो सर,
मी काय खोटं नाही बोललो, मी स्ट्रक्चरल नाही आहे, ते प्रॉब्लेमच आहे. क्लायमेट लक्षात न घेता, सॉईल लक्षात न घेता, वॉटर पर्क्युलेशन रेट लक्षात न घेता, अंदाजून मला वाटतं ते केलं. विकासाचा अट्टहास मला झाला. मला हेच वाटतं की महागाई कंट्रोलमध्ये झाली. आता तुम्ही जर समजून घ्या, स्मार्ट मीटर आणले, या देशातल्या गरीब लोकांच्या, या नागपूरमधल्या गरीब लोकांच्या घरामध्ये दिवस लागणार नाही, लाईटच लागणार नाही. स्मार्ट मीटर आणलं तर ऑटोमॅटिक बंद होईल ते, कारण की विजेचे दर सातत्यानं वाढत आहे. यांचं त्याच्याविरुद्ध कसं बोलायचं नाही का? आहे? एकच नाही, मिनिट शिवानी, शेवटचा मुद्दा मी घेतो. एकच शिवानी. मला याच्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की पॉलिसी लॅप्स आहे, पॉलिसी फ्लॉज आहे. अतुलजी, कसं आहे माहिती आहे का, तुमचा आर्ग्युमेंट कसा आहे की अगदी 2016, 2013, 14च्या आधीच्या काळी चिदंबरम थेट लोकसभेमध्ये आणि सभागृहामध्ये बोलले होते की तुम्ही काय डिजिटल करन्सी आणण्याचा विचार करताय, त्या गावामध्ये लाईटसुद्धा आहे का? तुम्ही ज्या सरकारने 65 वर्ष या देशावर राज्य केलं, ते 60 वर्षानंतर म्हणतात की गावामध्ये वीज सुद्धा आहे का, आणि तिथे तुम्ही डिजिटल करन्सी कशी वापरणार? पण त्याच भारताने अगदी 2017-18 नंतर एकच मिनिट दादा, पूर्ण देशामध्ये डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर डिजिटल करन्सीचा उपयोग केला. तुम्हाला सुरुवात कुठेतरी तर करावी लागेल. पॉलिसी आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. फक्त कारणं द्यायची आणि तुम्ही विकासाकडे जायचंच नाही. दुसरं फक्त एक शेवटचा बोला, मुद्दा, माझा वेळ संपतोय, पण बोला. की तुम्ही आकडेवारी म्हणता की तुम्ही किती आकडे द्या, काही सांगाल. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी खोटं बोला पण रेटून बोला, पण वर्ल्ड बँक काय मोदींची आहे का? वर्ल्ड बँक काय भाजपची आहे का? वर्ल्ड बँक किंवा WHO सारखे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स जे सांगतात आहे की भारताची अर्थव्यवस्था एव्हरी पासिंग डे ही अजून स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंगर होते, मग त्यांच्या आकड्यांवर विश्वास ठेवायचा की यांचे युवराज अमेरिकेला जाऊन जे मनात येईल ते बोलतात त्याच्यावर विश्वास तुमचा मुद्दा लक्षात आला. हे शेवटचा लक्षात मुद्दा घेतलं मला पाहिजे. शो मला संपवायचा फक्त आहे. एकच सांगायचं आहे, जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा या देशामध्ये 17 लाख कोटीची कॅश होती, 86%, आणि किती दिवस, आजच्या किती काळामध्ये दिवस ऐका ना, दादा, ऐका ना, किती ऐका ना. दिवस? हा, शेवटचा. मी मधात बोललो नाही. आणि आता 33 लाख करोडपेक्षा जास्त कॅश या देशामध्ये आहे. चहाच्या टपरीवर 5 रुपयाचं आपण जीपे केलं आणि एखाद्याला 800 रुपये जीपे वाढवलं म्हणजे इलेक्ट्रॉनिक करन्सी होत नाही. मुद्दे अनेक आहेत, चर्चा होत राहील, वेळ कमी पडेल. निवडणूक अजून ऐन भरात यायची आहे. आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत, तुमचे सगळे प्रश्न आम्ही पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत, पण वेळेचा बहाणा येतो मी पुन्हा. काँग्रेस आणि भाजप विदर्भात एकमेकांसमोर उभी आहे आणि विदर्भ हा बॅटल ग्राउंड मानला जातो महाराष्ट्राच्या विधानसभेचा, कारण विदर्भातली समीकरणं ही सत्तेची समीकरणं निश्चित करणारी आहेत. काँग्रेस आणि भाजप थेट लढती जवळपास 32 मतदारसंघात आहेत. जनतेचे प्रश्न 35 मतदारसंघात, श्रीमंत माने सरांनी मला करेक्ट केलं, 35 मतदारसंघात 62 पैकी 35 म्हणजे जवळपास 55% मतदारसंघात थेट लढत होते. दोन्ही पक्षाकडनं अपेक्षा अनेक आहेत. या अपेक्षांवर हे दोन्ही पक्ष खरे उतरावेत याची मतदारांना अपेक्षा आहे, आणि आता हे पक्ष पुढच्या 15 दिवसात कशा पद्धतीनं मतदारांना कन्व्हिन्स करतात ते आपल्याला पाहावं लागणार आहे. NDTV मराठीच्या NDTV कार्निवलमध्ये हा पहिला एपिसोड होता नागपूरमधल्या या एपिसोडच्या माध्यमातून आम्ही NDTV कार्निवलला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रभरात आम्ही जनतेची मतं जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला तुमचं मत कुणाला द्यावं यासाठी एक दिशादर्शन करणार आहोत. धन्यवाद.